अमरावती जिल्ह्यात व्यापाऱ्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचे दिवाळे. ऐन हंगामात पाडले भाव. शासन प्रशासनाच्या अनास्थेने उद्भवली स्थिती. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये धाडसी चोऱ्या. 303 ग्रॅम सोने केले लपास. एकाच रात्री 3 घटना. नागरिकांमध्ये दहशत. अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात 1,74,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार. 1.25 लाख हेक्टरमध्ये हरभरा प्रस्तावित. 61,000 क्विंटल बियाणे लागणार. बुलढाणा जिल्ह्यात अखेर 63,945 शेतकऱ्यांच्या खात्यात 121 कोटी जमा. 2024-25 मधील रखडलेले पीक विम्याचे पैसे मिळाले. 110% वर गेली होती नुकसान भरपाई. वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीत पावसाचा खडा. कपाशीलाही धोका. हवामान खात्याचा इशारा. जिल्ह्यात 5 दिवस पावसाची शक्यता. 3 दिवस दमदार. पेरणी लांबणार. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे डॉक्टरांचे परिश्रम. जुळ्या कन्यांचे जन्म. एकीच्या दुर्घट आरोग्य केंद्रात तर एकीच्या रुग्णवाहिकेत जन्म. धारणी रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेची मतदार यादी आता येणार 3 नोव्हेंबर रोजी. आयोगाने कालावधी वाढविला. दुबार नावासंबंधी कार्यवाहीच्या सूचना. अकोला जिल्ह्यात बोगस जमातींच्या घुसखोरी विरोधात सकल आदिवासी समाजांचे जन आक्रोश मोर्चा. आरक्षणातील समावेशाच्या अन्यायाविरोधात संतप्त. बुलढाणा जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांच्या आज जिल्ह्यात बंद. 2000 केंद्र राहणार बंद. 7 पोर्टलमुळे खते बियाण्यांचा पुरवठा विस्कळीत. वाशिम जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भरमार. निवडणुकीपूर्वीच प्रचार. 4 नगरपालिका, 1 नगरपंचायतीत रणसंग्राम. अमरावती जिल्ह्यात कोरज गावातील धोकादायक रपटा बदलवा. अपघाताची शक्यता वाढली. वेळीच नवीन रपटा बसवण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात देहणी बीटमध्ये कोंबड बाजारावर दाळ टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक. आलेगाव शिवारातील जंगलात झाला हल्ला. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे दारूच्या नशेत कार खाली आल्याने युवकाचा मृत्यू. बार्शी टाकळी येथील वाईन बार समोरची घटना. बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळे येथे 5 देशी कट्टे, मॅगझिन व 16 जिवंत काडतुसे जप्त. मध्य प्रदेशातील 2 तस्कर अटकेत. शस्त्र माफिया फरार. वाशिम मध्ये मालेगाव शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा मालवाहूंचा कब्जा. वाहतुकीचा बोजवारा. मालेगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरील चित्र. वाहनांची दीर्घकालीन पार्किंग. अमरावती जिल्ह्यातील दामणगाव रेल्वे येथे लेटल तीप कर्मचारी गड्यात गड्यात बांधायची का? अनेक कर्मचाऱ्यांची दांडी. 9 दिवस सुट्टी तरीही कामाच्या दिवशी दांडी. साहेब दौऱ्यावर, जनता वाऱ्यावर कशी होणार कामे? यवतमाळ जिल्ह्यातून एमसेंटचे खनिकर्मकडे केवळ 56 प्रस्ताव. पडताळणी होणार. एसडीओ तहसीलदारांना मागितले आव्हान. अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक येथे पावसानंतर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. सावरगाव परिसरातील चित्र. काही शेतांमध्ये बंड अळीचेही आक्रमण. बुलढाणा जिल्ह्यात चोरट्यांची दिवाळी. शेवगाव, मलकापुरात साधला डाव. सणासुदीच्या काळात 10 ठिकाणी चोरीच्या घटना. खामगाव तालुक्यात मंदिर गोडाऊनमधून ऐवज लपास. पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. वाशिम जिल्ह्यात आधीचे रस्ते अरुंद, त्यात अवैध पार्किंग. मानोरा येथे प्रश्न गंभीर. प्रशासनाचे दुर्लक्ष. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे महामार्गावर आले झुडपे. अपघाताचा धोका वाढला. दुचाकीस्वारांना सोसावा लागतो प्रचंड मनस्ताप. वाहन चालक त्रस्त. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे शोधाची जननी. तिथेच कापूस उत्पादकांची हानी. कळंब तालुक्यातील शेतकरी आले अडचणीत. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील बांबुडगाव आलेगाव मार्गावर बांबुड गावात चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहन चालक व ग्रामस्थ त्रस्त झाल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात वेचणीला आलेले पांढरे सोने पावसामुळे काळवंडले. तूर पिकांसाठी पाऊस ठरला फायदेशीर. वाशिम जिल्ह्यात तिकीट मिळण्याची शाश्वत नाही. इच्छुकांनी दिवाळीत आखडले हात. नगरपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या सोशल मीडियावरून ताकद दाखवण्याचा प्रयत्न. अमरावती जिल्ह्यात सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट मालमत्तेचा विक्री करार रद्द करण्याची मागणी. श्री दिगंबर जैन ग्लोबल युवा महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ. व्यापारी पावती देण्यास देतात नकार. पैसेही वेळेवर मिळत नाही. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर पालिकेने महिला बचत गटांसाठी बांधलेल्या चौपटीवर एकही स्टॉल नाही. वर्षभरानंतर ही चौपटी असाडच. प्रशासनाकडून कोणतेही नियोजन किंवा देखरेख नाही. बुलढाणा जिल्ह्यात कबुतरांच्या संपर्कातून उद्भवलेल्या फुफ्फुस रोगावर यशस्वी उपचार. डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे कौतुक. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे नापेड खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी. सोयाबीनला बाजारात कमी भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. अमरावती जिल्ह्यात दिवाळी संपली. आता परतीच्या प्रवाशांची बसस्थानकावर लालपरीत गर्दी वाढली. जागा पाडण्यासाठी धडपड. तुटुंब भरलेले बस, अतिरिक्त फेऱ्या. यवतमाळ जिल्ह्यातील बांबुडगाव येथे नगरपंचायतीने केल्या नियमांचा कचरा.
डेपोसाठी जागा खरेदीत गोड घातल्याचा आरोप. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील विद्युत खांब जीर्ण, ग्रामस्थात भीती, महावितरणचे दुर्लक्ष. बुलढाणा जिल्ह्यातील डोंबरुड येथे काढणीस आलेले पिकांचे नुकसान, मदत देण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील विठोली ते कारखेडा वरळी रस्ता खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अमरावती जिल्ह्यात महापालिका स्वच्छता कंत्राटांसाठी 4 कंपन्यांकडून दराचे प्रस्ताव सादर. आता निविदांची होणार तपासणी, कमी दराच्या कंपनीला मिळणार कंत्राट. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात 10 कॅमेरे फौजफाटा तरी बिबट्यांची हुलकावणी, 2 वासरांच्या फडशा, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये वाढली दहशत. अकोला जिल्ह्यात वाढते घटस्फोट, लग्न न जुळणे समाजासमोरील नवे आव्हान, रणजित सपकाळ, मराठा युवक युवती परिचय मेळावा. बुलढाणा जिल्ह्यात बुद्धवंतांनी केलेल्या विकास कामामुळे गावाचा चेहरा बदलला, शिंगणे, सोई गावात शेतमाल गोदामाचे उद्घाटन. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे वाघमारे यांचे मरणोत्तर नेत्रदान, सिंधू वाघमारे यांच्या नेत्रबंबुडे आरोग्य अधिकाऱ्यांकडे देताना वाघमारे कुटुंब. अमरावती जिल्ह्यात केंद्रीय सतर्कता विभागाच्या वतीने संपूर्ण देशात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह पाळण्यात येतो. यानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडवा, वणीत काँग्रेस आक्रमक, एसडीओंना दिले निवेदन. अकोला जिल्ह्यात खानापूर परिसरात रविवारी झालेल्या पावसाने सोयाबीनसह कापसाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हतबल झाला. परिसरात यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी तुरळक पाऊस झाल्यानंतर हवामान कोरडे होते. बुलढाणा जिल्ह्यात हिराचंद नेमचंद जैन वसतिगृहाचे संरक्षण व्हावे, जैन समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे जगद्गुरू रामनंदाचार्य, नरेंद्राचार्य आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने राबविण्यात येणारे एक पेड माँ के नाम या हरित अभियानांतर्गत हिवरा बुद्रुक येथे 27 ऑक्टोबर रोजी महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे एल्गार मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आसेगाव पूर्णा व टाकरखेडा पूर्णा येथील शेतकऱ्यांसह शेकडो प्रहार कार्यकर्ते ट्रॅक्टरने मोर्चात सहभागी होण्यासाठी सोबत शिदोरी घेऊन रवाना झाले आहेत. जॉब कार्ड धारकांना ई-केवायसी बंधनकारक, अन्यथा जॉब कार्ड होणार रद्द, मजुरांना ई-केवायसीची अट. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे हिंदू राष्ट्राचे द्रष्टे महापराक्रमी धर्मयोद्धा वीरबंधा बैरागीजी यांची 355वी जयंती 27 ऑक्टोबर रोजी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा सोहळा लटियल भवानी मंदिर परिसरात दीपक वैष्णव यांच्या निवासस्थानी पार पडला. बुलढाण्यात कठीण चिवरदान सोहळा उत्साहात, देश विदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती. राजस्थान महाविद्यालय वाशिम येथे कला शाखेच्या 1997च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी 1997 या स्नेहभेटीचे आयोजन 25 ऑक्टोबर रोजी केले होते. मागील 28 वर्षांनंतरही या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी असलेला स्नेहबंध जपला असून ही स्नेहभेट आगळीवेगळी घटना ठरली.